श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। बालक श्रीपादांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केले त्यासंबंधीची ही कथा। पीठिकापुरम नगरीत सुबैया श्रेष्ठी नावाचे एक वैश्यगृहस्थ राहत होते। त्यांचे पाण्याचे दुकान होते। एकदा अप्पलराज शर्मा यांच्या घरी ऐनविल्ली या गावाहून बरेच पाहुणे आले होते। त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धनधान्य नव्हते। ते दानाचा स्वीकार करीत नसत। श्री व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या घरी करीत असलेल्या पौराहित्याबद्दल मिळणारे धन कसाबसा उदरनिर्वाह करण्यापुरते असे। नाईलाजास्तव अप्पलराज शर्मांनी सुबैयाच्या दुकानातून 1 वराह एवढ्या किमतीचे धान्य उधार नेले होते। बंधुगण परत गेल्यानंतर ही रक्कम परत करावी असे सुबैयाने अप्पलराज शर्मांना बजावले होते, परंतु शर्मा त्यांचे देणे देऊ शकले नाहीत आणि सुबैयाने त्या 1 वराह रकमेवर चक्री व्याज लावून खोटे हिशोब दाखवून 10 वराह देणे बाकी असल्याचे शर्मांना कळविले। सुबैयाचा मानस अप्पलराज शर्माचे राहते घर लुबाडण्याचा होता। श्री नरसिंहवर्मा आणि व्यंकटपय्या श्रेष्ठी यांनी असे होऊ दिले नाही। एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना सुबैया व्यंगाने म्हणाला, राजशर्मा जर त्यांचे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रापैकी एकास त्यांच्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा स्वतः चाकरी करण्यास यावे। सुबैयाचे हे बोलणे ऐकून श्रेष्ठींच्या डोळ्यात पाणी आले। श्रीपादांनी ते अश्रू आपल्या चिमुकल्या हातांनी पुसले आणि सुबैयाकडे वळून म्हणाले, अरे सुबैया, तुझे ऋण मी फेडीन। चल तुझ्या दुकानात सेवा करून ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही। बाळ श्रीपादांना घेऊन व्यंकटपय्या श्रेष्ठी सुबैयाच्या दुकानात आले। तितक्यात एक जटाधारी संन्यासी त्यांच्या दुकानात आला। तो सुबैयाचे दुकान शोधित होता। त्याला एक तांब्याचे पात्र विकत घ्यावयाचे होते। तो सुबैयाला म्हणाला, मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे। किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल। सुबैयाच्या दुकानात 32 तशी तांब्याची पात्रे होती, परंतु तो खोटेच म्हणाला। माझ्याकडे एकच पात्र शिल्लक आहे, त्याला 10 वराह देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल। तो संन्यासी चटकन कबूल झाला। त्याची केवळ एकच अट होती, ती अशी की व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी ते पात्र आपल्या हाताने त्या संन्यासास द्यावे। या अटीनुसार श्रीपादांनी ते पात्र त्या जटाधारी संन्यासास दिले। पात्र देताना श्रीपाद हसत म्हणाले, तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना? तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील। तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही जा। तुझ्यासाठी तुझी पत्नी मुले वाट पाहत आहेत। तो संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला। यावेळी सुबैया म्हणाला, आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला। अप्पलराज शर्मा यांच्याकडून यावायचे असलेले 10 वराहाचे ऋण मला फिटल्यासारखे वाटते आहे। या क्षणी श्रीपाद ऋणातून मुक्त झाले। व्यंकटपय्या म्हणाले, हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग। सुबैयाने तसे केले। श्रीपाद प्रभू आणि व्यंकटपय्या घरी गेल्यावर सुबैयाने आत जाऊन पाहिले। त्यावेळी तेथे 31 पात्रापैकी केवळ एकच पात्र होते। श्रीपाद प्रभूंच्या लीला अनाकलनीय, अगम्य आणि अचिंत्य होत्या। त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे। साक्षात दत्तप्रभूंच्या करकमलाने तांब्याचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता आणि सुबैया किती दुर्दैवी। अशा अनाकलनीय लीलेने श्रीपाद प्रभूंनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केले। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।